नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। महत्त्वपूर्ण बातमी, मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा अर्बन बँकेत मनमानीचा कळस, 5,71,00,000च्या घोटाळ्यावर पडदा, सभासदांवर कारवाई, संचालक व अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीचा संशय, कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न, निष्पक्ष चौकशीची नागरिकांची मागणी। नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बँकेतील अधिकारी व संचालक मंडळाच्या मनमानीमुळे सहकारी क्षेत्राची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे 5,71,00,000 रुपयांच्या कथित घोटाळ्याकडे दुर्लक्ष करून बँक प्रशासन स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत असल्याचे आरोप आता उघडपणे समोर येत आहेत। घोटाळा, वरच्या पातळीवरून इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा हा संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय होणे अशक्य असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे। त्यामुळे या प्रकरणात केवळ दुर्लक्ष झाले की जाणीवपूर्वक मूकसंमती देण्यात आली, यावर संशय व्यक्त केला जात आहे। गैरव्यवहार उघड करणाऱ्यावरच कारवाई। बँकेतील अनियमिततेविरोधात आवाज उठवणारे सभासद किशोर आत्माराम इंगळे यांच्यावरच उलट कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या शेअर्समध्ये कपात करून ती रक्कम बचत खात्यात वर्ग करण्यात आली। कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता हा निर्णय घेतल्याने बँकेचा कारभार संशयास्पद ठरत आहे। कायद्यालाच हरताळ। महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार, सभासदाचे शेअर्स कमी करण्यापूर्वी नोटीस व निबंधकाची परवानगी आवश्यक असते। मात्र, बँकेने बाय शेअर्स सरेंडर बोर्ड अशी नोंद करून नियमांना सरळ फाटा दिल्याचे दिसून येते। कर्मचाऱ्यालाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न। या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, इतक्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतरही मुख्य जबाबदारांवर कारवाई न करता एका कर्मचाऱ्यालाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। यामुळे खरे दोषी वाचवले जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे। नागरिकांचा संताप वाढला। या प्रकारामुळे नांदुरा शहरात संतापाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। 5,71,00,000 घोटाळा झाला, तरीही वरिष्ठांवर कारवाई का नाही? कर्मचाऱ्याला बळी देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर नाही ना? निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी। नागरिकांकडून आता ठाम मागणी पुढे येत आहे की, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। दोषींवर कोणताही दबाव न ठेवता कडक कायदेशीर कारवाई व्हावी। बँकेच्या संपूर्ण व्यवहारांची सखोल लेखापरीक्षण, ऑडिट करावी। कायदेशीर हालचाली सुरू। या प्रकरणी सहकार न्यायालय व स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून, पुढील काळात संबंधित अधिकारी व संचालकांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नांदुरा अर्बन बँकेतील हा प्रकार केवळ एका बँकेपुरता मर्यादित नसून, संपूर्ण सहकारी व्यवस्थेवरील विश्वासाला तडा देणारा ठरत आहे। आता सर्वांच्या नजरा चौकशीकडे लागल्या असून एकच प्रश्न विचारला जात आहे, घोटाळ्याचे खरे सूत्रधार समोर येणार का, की प्रकरण पुन्हा दडपले जाणार?